कॅन्सर विरोधातील लस अंतिम टप्प्यात। कॅन्सर विरोधात महिलांना मिळणार सुरक्षा कवच। कॅन्सरचं नाव ऐकलं तरी अनेकांच्या पायाखालची जमीन सरकते, कारण कॅन्सर दरवर्षी लाखो लोकांना विळखा घालतोय। ब्रेस्ट कॅन्सर, सर्व्हायकल कॅन्सर, ओरल कॅन्सरमुळे हजारो महिलांना जीव गमवावा लागतोय। कॅन्सरमुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठीची लस पुढील 5 ते 6 महिन्यात उपलब्ध होण्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधवांनी दिली आहे। ही जी कॅन्सरसाठी प्रतिबंधक लस जी आहे, मान्यता देऊन अजून मार्केटमध्ये ती आलेली नाही, पण लवकर येणाऱ्या 6 महिने ती लस येईल। पण ती लस आता एकदम अंतिम टप्प्यामध्ये आहे। त्याच्या ज्या माणसावरच्या ट्रायल असतात, केमिकल ट्रायल ज्याला आपण म्हणतो, त्या केमिकल ट्रायल आता अंतिम टप्प्यामध्ये आलेल्या आहेत। त्या ट्रायल एकदा संपल्या की ती लस उपलब्ध आपल्या देशामध्ये सुद्धा होते। देशात कॅन्सरमुळे महिलांच्या मृत्यूचं प्रमाण लक्षणीय आहे। त्यामुळे 9 ते 16 वर्ष वयोगटातील मुलींना ही लस देण्यात येणार असल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय। सरकारी आकडेवारीनुसार महिलांना कोणत्या प्रकारचा कॅन्सर होण्याचं प्रमाण जास्त आहे पाहूयात। ब्रेस्ट कॅन्सर 26.6%, गर्भाशयाचा कॅन्सर 17.7%, अंडाशयाचा कॅन्सर 6.6%, मुखाचा कर्करोग 5%, आतड्याचा कॅन्सर 3.7% आणि इतर 40.5%। ही लस मोहीम जर यशस्वी झाली तर महिलांना कॅन्सर पासून वाचण्यासाठी मोठं सुरक्षा कवच मिळेल, एवढं नक्की। रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।